अमोल दरेकर आणि त्याच्या बरोबरीनं फलंदाज वसंत आता मैदानामध्ये दाखल झालाय. अमोल दरेकर साठी सुवर्ण संधी. आर्यंत विचारे साहेबांकडनं पहिल्याच चेंडूवरती जर षटकार आला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. चला पंच मॅचला सुरुवात करा. पारंगे सर आणि पांडे सर या मॅचचे ऑफिशियल पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात आणि बाळा साळुंके सर आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. 18 चेंडूचा पहिला प्रवास सुरू होतोय. टॉस जिंकल्यानंतर टीम पळसझरी संघानं फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्याच चेंडूवरती जर षटकार येतोय तर आर्यन विचारे साहेबांकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि पारितोषिक कदाचित अमोल दरेकर साठी आहे. आणि लागोपाठचे जर कोणत्याही फलंदाजानं 6 षटकार मारले तर स्पर्धेची पहिल्या क्रमांकाची धनराशी 1,00,000 रुपये त्या फलंदाजाला देण्यात येतील. कृष्णा सर मात्र आता थोडीशी एनर्जी घेत आहेत. गोलंदाजाचा पहिला चेंडू वेगवान, अतिशय सुंदर, तिखट, परिस्थिती विकट आहे. ड्यू फॅक्टर कामगिरी करतोय आणि या वेगावरती या चेंडूला मात्र बाउन्स कमी पाहायला मिळतोय. इथे मात्र निर्धाव पद्धतीनं सारंग संघाच्या गोलंदाज अमितनं टाकलेला पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये, बाकी सगळे 38 सर्कल मध्ये. सरळ बॅटनं चेंडूला रिस ऑफ द फ्लिक करण्याचा प्रयत्न. इथे अंड्रम बॉक्स क्रिकेटचा फटका जो 38 सर्कल मध्ये गॅदर केला गेला. सिंगलना अकाउंट खुलं झालंय. दुसऱ्या चेंडूवरती धावांचा श्री गणेशा. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थातच आर्यन विचारे साहेबांकडनं. त्यांनी देखील विचार केलाय पळसझरी संघानं हा सामना जिंकावा. त्यांनी दिलेली एक ट्रॉफी अर्थातच पळसझरी गावामध्ये दिसावी. ऋषिकेश मोरे, आदित्य दरेकर यांच्याकडे पारितोषिक, पण अमोलनं काय केलं? स्विच हिटचा प्रयत्न जो अनसक्सेसफुल राहिलाय. कोणाकडनं अक्षय दरेकर यांच्याकडनं अमोलच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 25,000 रुपयाचं पारितोषिक. अक्षय दरेकर साहेबांचं हे पारितोषिक अमोल मिळवणार का? पण इथे झेल सुटलाय. अमोलला दिलं जाते जीवदान आणि त्याच्यावरती मिळाले एक सिंगल. टोटल 2 धावा स्कोरगडवरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. समीकरण: पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती सिंगल. अजूनही आता मी तर म्हणेल या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पॉवर प्लेचे 2 चेंडू पॉवरफुल 2 फटक्यामध्ये कन्वर्ट केले जातील का? इथे गोलंदाज अमित पुन्हा एकदा आपल्या वेगावरती स्वार होईल. जमिनीलगतचा फटका स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलाय. अमित जबरदस्त गोलंदाजी करतोय टीम सारंग संघासाठी. या विभागातील एक नामवंत संघ सारंग संघ खेळतोय आणि कर्जत परिसरातील नामवंत पळसझरी संघ आता 2 हात करण्यासाठी सज्ज झालाय. फुलटॉस, सरळ बॅट, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून ब्लॅक स्क्रीनच्या वरती मारलेला फटका, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार.
धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. पहिलं षटक समाप्त झालं बिनबाद. ही पळसदरी संघासाठी जमेची बाजू आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे. नेक्स्ट बॉलर हर्षद गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. स्पीडअप दाखवा प्लीज. हा देखील विचार करा, उद्या तुम्हाला जॉबला जायचंय, कोणाला कॉलेजला जायचंय आणि सकाळी 6:30 वाजता आमच्या आयोजकांना जायचंय. पण तुम्ही लवकर या, नाहीतर रात्री लेट होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. गल्लीच्या दिशेनं 4 धावा देणारा हा जबरदस्त अमोल दरेकरच्या बॅटमधून आलेला चौकार. ठोक. पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न. इथे चेंडू जातोय निर्धाव. 4 या धावसंख्येनं टोटल 12 धावांची 2. हा दुसरा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. सरळ बॅटने खेळण्यात हा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल धावा लागल्यात त्या सारंग संघाच्या विरोधात खेळताना पळसधरी संघाच्या बिनबाद 14. अजून या षटकातील अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. अमोल दरेकरच्या फलंदाजी ओळखला जातो, त्या फलंदाजीला आता धार पाहायला मिळत नाही. आणि गोलंदाज तिखट गोलंदाजी करतोय. गोलंदाज पलटवार करणारा पाहायला मिळतोय. संधी देत नाही, हात खुले करून देत नाही. हर्षद जबरदस्त कामगिरी करताना. चेंडू हवेमध्ये. यावेळेस चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून अडवण्याचा प्रयत्न झाला. झेल सुटलाय. निर्णायक क्षणी अमोल दरेकरला कदाचित ते दुसरं जीवदान आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. पंधरा धावांची नोंद. चांगला चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. 16 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. 8च्या सरासरीनं 2 षटकं समाप्त झालेत. आता ही सरासरी कायम राहील की या सरासरीमध्ये वाढ होईल ते येणाऱ्या अंतिम षटकामध्ये आता पाहायला मिळेल. तोडफोड मार धाडवलं षटक आहे. प्रत्युत्तर देताना बिनबाद ही जमेची बाजू आहे. इथून आता विकेट गेली तरी 72, पण एखाद दुसरे 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. आणि पलीकडे सारंग संघाला विचार केला तर जबरदस्त विस्फोटक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण या आधीच्या मॅचमध्ये पाहिली आहे. आर्यनजी विचार करतात ही मॅच जिंकणार कोण, ज्यांच्या माध्यमातून दिलेल्या चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय. 6 चेंडू 6 षटकार मारण्याची अजून संधी आहे, कारण हे शेवटचे 6 चेंडू आहेत. 1 लाख रुपयाचं पारितोषिक. पळसधरी संघावरती खास प्रेम आहे त्यांचं. हा गोड प्रेम आहे जे होळीला जास्त व्यक्त होत असेल. इथे हा चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्याख्यान एरियामध्ये 3-3 चित्रक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय आणि या 2 धावांच्या मदतीने आता 3ऱ्या धावेसाठी नकार दिला गेलाय. 18 धावा कंप्लीट. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा आकडा. त्याच विराट कोहलीला आज अण्णा हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहिलंय. त्याच्या जोडीला बरेचशा खेळाडूंनी प्रयत्न देखील चांगला केला. रोहित शर्माने देखील दमदार कामगिरी केली. इथे मात्र
आता फलंदाज पहिल्या क्रमांकाचा परतीचा प्रवास करतोय. वसंत बॅक टू द डगआउट. स्कोर वरती धावा आहेत त्या टोटल 19. नेक्स्ट बॅटर नागेश मैदानामध्ये दाखल. चांगला चेंडू. ऍपिल बघा किती जोरदार होती. एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे तो देखील ऍपिल करतोय. LBW चा शिकार झालाय इथे मात्र अमोल. लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव गेलेत. हे मात्र आता कदाचित घातक ठरू शकतात टीम पळसधरी संघासाठी आणि सारंग संघासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. तर इथे फक्त आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा खर्च केल्या त्या गोलंदाज मनीषनं 3. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 19. किमान 25 हा आकडा मनामध्ये असावा. 8 ची सरासरी ठेवणारा आकडा जर मनामध्ये असेल तर मॅच मध्ये वाट लावण्याची संधी पळसधरी संघ शोधू शकतो. नेक्स्ट बॅटर साईराज. साईराजनं या चेंडूला जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये या चेंडूला गॅदर केलंय पण अशा वेळी तू की मी की तू क्रिकेटच्या खेळामध्ये वेगळा आनंद देणारा क्षण. 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येणं गरजेचं आहे आणि ती धाव आता आली आहे. हीच एक धाव या मॅच मध्ये काया पालट करू शकते. 21 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडून या सत्रातला. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. अशा वेळी 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. अंतिम चेंडूवरती 2 धावांची मोहर लावली गेली आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल पागली जाईल. 23 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. म्हणजे 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 8 ची सरासरी आता कायम आहे. इथून प्रत्येक षटकामध्ये 8 धावांचा अंतर कापणारा क्षण आता पाहायला मिळेल. पळसधरी संघाच्या विरोधात सारंग संघ. बिग बॅटल, बिग फाईट. पण तडका देण्याचं काम आता करतील अजिंक्य बोडसर. मी इथेच थांबतो. आजच्या रात्रीचा माझा प्रवास इथेच संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्थातच उद्या भेटूया या स्पर्धेमध्ये ठीक संध्याकाळी 6:30 वाजता. आदित्य दरेकर या ठिकाणून प्रस्थान होत आहेत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणून खूप चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं ते तुषारजी धुमाल सर यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक स्वागत. उद्या देखील त्यांचा आवाज
आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. 24 चेंडूमध्ये 18 बॉलमध्ये 24 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. अठरा चेंडूमध्ये 24 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे सारंग आणि त्यांच्या विरोधात पलसदरी या दोन संघादरम्यान 18 मध्ये करायचे आहेत एकूणच 24 धावा. पहिला चेंडू वेगावरती स्वार होतोय गोलंदाज कैलास आणि पहिला चेंडू या ठिकाणी त्यांना डॉट बॉल टाकलाय. आज आमचे सपशेल परीक्षण फेल पाडले ते सारंग टीमनं, कारण की सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहिला आपण कमालीची कामगिरी या संघानं आपण पाहतोय की उमेश कैलासवासी उमेश देवगरे स्मृती चषकामध्ये जबरदस्त कामगिरी या संघाने केली आणि शेवटच्या लढतीमध्ये पराभूत झाले ते जय गावदेव टीमच्या अगेन्स्ट. आणि या ठिकाणी आपण पाहतोय चांगली कामगिरी, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकतोय गोलंदाज कैलास बॉलिंग ट्रॅकवरती असताना. प्रसाद यावेळेचा चांगला फटका हवेमध्ये आणि त्या ठिकाणी 2 धावे येत आहेत. 2 धावेच्या मदतीनं समीकरण बदलेल. 18 मध्ये करायचे होते 24, अजूनही 22. 15 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. आमचे गुणलेखक मित्र सविन मोरे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. संपूर्ण रात्रभरामध्ये त्यांची देखील खूप चांगली स्कोरिंग या ठिकाणी राहिलेली आहे. प्रचंड थंडी पडलेली आहे की या ठिकाणी बोलण्यामध्ये देखील व्यत्यय येतोय. परंतु आपण पाहतोय की उद्या आम्ही पूर्ण तयारीमध्ये या स्पर्धेमध्ये दाखल जरूर होऊ. आमचे गुणलेखक मित्र देखील सांगतात की त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की शेवटचे आता या षटकातील उर्वरित 2 चेंडूच खेळ बाकी आहे. विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु एक धाव कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 3 या धावसंख्येवरती. संकेत बामणे यांच्यासाठी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर संदेश देऊ की तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुम्ही स्वतःवरती जरूर एक वेगळं कॉन्फिडन्स तुमच्याकडे येईल. कारण की आम्ही देखील प्रचंड क्रिकेट खेळलो आहे आणि सारंग टीमच्यात देखील बऱ्याचशा खेळाडूंना माहिती असेल की आम्ही देखील प्रचंड क्रिकेट खेळलो आहे. परंतु 1-2 सीझनमध्ये आम्ही देखील क्रिकेट खेळलो नाही. परंतु आमचा जो कॉन्फिडन्स लो झाला आहे ना, अगदी मनीष मेहतर यांना देखील माहिती असेल की CPLमध्ये देखील आम्ही चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु आम्ही यासाठी संकेतला एक संदेश देऊ की तुम्ही प्रॅक्टिस करा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तदनंतर तुम्ही एक चांगले फलंदाज आहात याचं भान तुम्हाला राहू द्या. आणि नियमितपणे जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये दाखल झालात ना, तर एक चांगले तुम्ही फलंदाज आहात. मॅन ऑफ द सिरीजची LED TV जर तुम्ही जिंकू शकता तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सारंग टीमसाठी देखील चांगली फलंदाजी करू शकता. त्यासाठी नियमित प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी आपण पाहतो ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव हा तुम्हाला बेस्ट टू बेटर बनवू शकतो आणि त्याकरता संकेतसाठी हे संदेश आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. षटक क्रमांक 1
या ठिकाणी कंप्लीट झालं. केवळ 4 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी पलसाई पलसदरी या टीमच्या माध्यमातून. सुरुवातीला जो आवाज आमचा या स्पर्धेमध्ये होता तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, याबद्दल आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. प्रचंड थंडी आहे, प्रचंड थंडी आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय, कारण की आजूबाजूला असणारी हरियाली आणि त्या कारणास्थळी आपण पाहतोय चारही बाजूने आपण पाहतोय की हरियाली आहे आणि रम्यमध्ये वसलेलं हे खऱ्या अर्थानं वावरले गावाचं हे मैदान आणि त्या कारणास्थळी आपण पाहतोय की प्रचंड थंडी या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये या ठिकाणी झेलला कॅरी केला आणि महत्त्वाची विकेट या ठिकाणी फलंदाज अमित या चेंडूवरती होईल बाद. दवा आणि धुवा होता या मॅचमधील. दुसऱ्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केली आणि फलंदाज अमितला इथून परतीचा प्रवास त्याने करावा लावलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 18 मध्ये करायच्या होत्या. 24 धावा. हा दमदार फटका गेल्या गेल्या प्रहार केलं. अर्षद मेहतरच्या बॅटमधून येतोय हा दमदार फटका. अर्षद मेहतर विषयी आम्ही काय बोलणार, ज्यानं CPL सारखी मोठी स्पर्धा गाजवली, चौक प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा या फलंदाजाने गाजवली. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती षटकार येतो आणि षटकारच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचल ते 10 या धावसंख्येवरती. 14 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज. पंचांचा कोणताही या ठिकाणी इशारा येत नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात येते आणि तिसरे पंच आमचे या ठिकाणी चेक करतील वाईट आहे किंवा नाही. कोणताही 12 प्रतिनिधी त्या ठिकाणी जाणार नाही किंवा व्यतिरिक्त खेळाडू. चला संकेत. ओके, आम्ही अनाउन्समेंट केली आहे. कोणताही 12th मॅन किंवा कोणताही खेळाडू त्या ठिकाणी जाणार नाही. योग्य तो निर्णय जर असेल तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या अगोदर आपण नो चेंडू पाहिला होता, तो पंचांनी योग्य तो निर्णय दिला आणि तिसरे आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी आहेत बाला सर आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत दिसेल. वाईट असेल तर वाईट देतील, कारण कोणताही संघावरती कारवाई होऊ नये. हाईट पॅक असेल तर ते सांगतील की हाईट पॅकचा हा अतिरिक्त बाउन्स झालाय, तर ते सांगतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलेव्हरी आहे. योग्य तो निर्णय दिला त्या ठिकाणी अविनाश पारंगे सर संजय जजच्या स्टाईलनं ते मैदानाच्या आतमध्ये दाखल असतात आणि त्यांचं योग्य निर्णय आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कित्येक वर्ष उन्हाळ पावसाला तरी क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. उगाच कुठून उचलून आणलेत असे ते पंच नाही आहेत. त्याकरता आपण पाहतोय की सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 12 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा होत्या. ऑफिशियल आमचे स्कोरर देखील या ठिकाणी आहेत, ऑफिशियल पंच आहेत. तुम्हाला कोणता एक डाऊट असेल तर जरूर पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पार पाडून बघा. योग्य तो निर्णय मनीष मेहतर, तुम्हाला माहिती असेल, चांगला अनुभव तुम्हाला आहे, क्रिकेटचा दांडगा अनुभव तुमच्याकडे आहे आणि कित्येक उन्हाळे पावसाळे त्याने क्रिकेटमध्ये काढलेले आहेत. आणि हा दमदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि महत्त्वाची विकेट फलंदाज मनीष अर्षद मेहतर या ठिकाणी विकेट गमावतोय.
टीमसाठी शेवटचे आता 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. निर्णायकारक 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव येणं सारंग टीमसाठी खऱ्या अर्थानं गरजेचं बनलंय. परंतु पलसदरी टीमनं या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव त्यांना वाचवणं गरजेचं आहे. एकात दोन निर्धाव चेंडू आणि जर आघाडीच्या एकात दोन चेंडूवरती जर फटके आले तर या मॅचमधील पूर्णपणे हबा घालवेल. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पटका दमदार आणि यावेळेस जेल ड्रॉप केलं जात आहे. सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल ते एकूणच 24 धाबसंख्येचा पाठलाग करत असताना 14 या धाबसंख्येवरती. शेवटचे 5 चेंडू आणि आता 10 धाबसंख्येची गरज आहे. पंच कोणाचा रिव्ह्यू आहे? बॅटिंग टीम पंच बॅटिंग टीम ना. अंपायर्स कॉल आहे का? योग्य तो निर्णय पोचवा आमच्यापर्यंत प्लीज. मनीष, आमच्यापर्यंत जोपर्यंत योग्य निर्णय येत नाही ना तोपर्यंत आम्ही अनाउन्समेंट करू शकत नाही. कॉल कोणाचा आहे ना ते पंच सांगतील त्या ठिकाणी. अंपायर्स कॉल असतील किंवा बॅटिंग टीम या ठिकाणी रिव्ह्यू आहे आणि चेक केलं जाईल. पंच नो बॉल. मनीष, योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. हर्षद आणि या ठिकाणी नो बॉल येतोय आणि एकूणच धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धाबा जमवल्यात म्हणजे 2+1 अशा 3 धाबा या चेंडूवरती मिळतील. नोचे 1 धावा आणि 2 धाबा धावून काढल्यात. टोटली 3 धाबा या चेंडूवरती मिळतील. एक सुटकेचा निश्वास या ठिकाणी घेतला आहे तो सारंग टीमनं. उर्मिला 11 जय गावदेवी सारंग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि पलसाई पलसदरी या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. फ्रीडचा बॉल आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 17 या धाबसंख्येवरती. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि विजयासाठी गरज आहे 7 धाबसंख्येची. सारंग टीम प्रोत्साहित करते की 7 धाबा 5 चेंडूमध्ये आल्या पाहिजेत. आता आमचा आवाज देखील इथून पुढे तुमच्यापर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण होईल असं आम्हाला वाटतंय. आज आमदार स्टोक क्षेत्ररक्षक आहेत. हवाई सफर करायचं होतं की नाही या चेंडूवरती आणि फलंदाज शुभम प्रसाद या चेंडूवरती होईल बाद. नागेश ज्यानं 9 चेंडू जरूर टाकला परंतु गुड कमबॅक त्याने या मॅच मध्ये केलंय.
डे नाईटची स्पर्धा आम्ही या ठिकाणी करतोय. डेला आम्ही इसांबे या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करत होतो आणि तदनंतर या स्पर्धेला आम्ही दाखल झालो आणि हा फटका दमदार आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक महत्त्वाची विकेट. फलंदाज मनीष मेहतर, असं वाटलं होतं की समजदारीचं क्रिकेट तो मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि त्याने देखील यावेळेस मैदान सोडलंय. शेवटच्या आता 3 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. अर्षद, या मॅचमध्ये मोठ्या फटक्याची गरज जरूर होती का सारंग टीमला, परंतु ते केलं. फलंदाज प्रसादनं, तदनंतर मनीष आणि तदनंतर आता या ठिकाणी आपण पाहतोय की मनीष या फलंदाजानं देखील मैदान सोडलंय. 3 चेंडूमध्ये आता 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव येणं अपेक्षित बनलंय. स्कोर इज लेवल. टॉस विन जो संघ आहे त्याला त्या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आज टॉस विन वरती घोषित केलं जाणार नाही. ज्या संघानं नाणेफेकी आपण पाहतो ना कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. पंच, हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल असेल, धापलक स्थिरावेल. ते एकूणच 17 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. कधी कधी शांत दिमागाने क्रिकेट खेळावं लागतं. जसं निखिल पाटीलनं तुमच्या अगेन्स्ट खेळ केला होता ना, तसा खेळ तुम्हाला करायचा होता या मॅचमध्ये. 5 मध्ये 7 धावसंख्येची गरज होती. सहजरित्या हे अरुंद असं मैदान आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याकरता हा फटका दमदार. मोक्याच्या क्षणाला हा चौकार येईल का, आणि हा चौकार येतोय. शेवटचे आता 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. शेवटच्या 1 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. लढेंगे असं सांगतायत सारंग टीमचे फलंदाज, परंतु गोलंदाज देखील कुठे कमी नाही आहेत. नागेश यांचं कौतुक आपण केलं पाहिजे की ते सांगताय जान से भी खेलेंगे वर जान से भी लढेंगे या ठिकाणी पलसदरी टीमसाठी, आणि ते 100% योगदान या मॅचमध्ये देत आहेत. हा सामना सोपा होता खऱ्या अर्थानं सारंग टीमसाठी, परंतु कठीण करून ठेवला आहे नागेश या गोलंदाजानं. त्याचं कौतुक आपण या मॅचमध्ये करूयात. शेवटचा 1 बॉल आणि कंपल्सरी चेसिंग म्हणजे 3 धावसंख्येची गरज आहे. जरी 2 आल्या तरी पराभूत व्हावं लागेल आणि मोक्याच्या क्षणाला या